नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मगाशीच आम्ही पोचलो, थोडासा आराम केला आणि आम्ही जिथे थांबलेलो आहोत ना तर तिथला टूर द्यायचा आहे, कारण की ती प्रॉपर्टी इतकी सुंदर आहे. ॲक्च्युली आम्ही विलामध्ये थांबलेलो आहोत आणि प्रायव्हेट विलाज आहे. म्हणजे हा पूर्ण एरिया, ही जी प्रॉपर्टी आहे ना म्हणजे विलाजच आहे. तर इथे तुम्ही लॉंग ट्रिप पण करू शकता. म्हणजे जास्त दिवस तुमचा प्लॅन असेल तरी तुम्ही इथे थांबू शकता. कमी दिवसांचा तुमचा प्लॅन असेल तरी तुम्ही थांबू शकता. आणि प्रत्येक विलामध्ये ना छोटंसं गार्डन आहे आणि भरपूर झाडं लावलेली आहे. खूप सारी ग्रीनरी आहे. आणि आपला जो विला आहे तो हा आहे. इथून पण एक हा जी बॅक साईड आहे आणि फ्रंट साईडसुद्धा आहे. तर बॅक साईडचा तुम्हाला दाखवण्या अगोदर आपण फ्रंट साईडकडे जायचं का? आपण तिथून पूर्ण दाखवू शकतो. हे बघा, ही विलाज आहे आणि इथे ना सगळे टुरिस्ट आहे. मस्त काय करतात इथं, ॲक्च्युली जेव्हा इथे लोक व्हेकेशनला येतात ना जास्त दिवसासाठी, 8 दिवसासाठी, 10 दिवसासाठी, तर आम्ही बघितलं ग्रॉसरी स्टोअरमध्ये जातात. मग त्यांनी ते विकत घेतात वस्तू, म्हणजे चिकन वगैरे, कारण की इथे किचन असल्यामुळे इथे कुक करतात. ते फूड वगैरे एन्जॉय करतात आणि बाहेर फिरायला जातात. खूप कमी ठिकाणी असं होतं का बाहेर रेस्टॉरंटमध्ये खात वगैरे असतील, पण नॉर्मली हे लोक स्वतःच कुक करतात आणि खातात. तर चला आता आपण जाऊया. आणि एकदम शांतता आहे, इतकं भारी वाटतंय ना, खूप भारी वाटतंय. तुम्हाला दाखवते चला. इथून एंट्रन्स आहे, म्हणजे नंबर्स असतात ना 1 ते 10 विलाचा नंबर या ठिकाणी आहे. असे नंबर्स आहे. तर आमचा जो विला आहे तर त्याचा एंट्रन्स इथे आहे. तर एका अशा लाईनमध्ये 10, 15, 20 अशी विला असते. तिथली लाईन वेगळी आहे, तिथले नंबर्स वेगळे आहे. तर इथे बघा ना पाणी चाललंय ना, पण हे किती छान मेंटेन केलेलं आहे. आणि पूर्ण आम्ही पाणी पडतो. हे बघ, हे ते फुलं जास्वंदीची फुलं आहे बघा. इथे भरपूर ठिकाणी ना जास्वंद दिसले बघा. आणि एवढं सगळं मेंटेन ठेवणं, आणि हे इथे ना मेंटेन राहतं. त्याचं कारण हे माहिती का तुम्हाला काय? इथे स्नो पडत नाही, त्यामुळे काय झाडं वगैरे जे आहे ना चांगले टिकतात. जिथे स्नो पडतो ना तर तिथे कसं 3 ते 4 महिनेच फक्त तुम्हाला अशी झाडं चांगले दिसतील. अदरवाईज मग तुम्हाला माहिती सगळी झाडं खराब होऊन जातात. आणि हे बघा इथे पण एक वेगळी जास्वंद आहे. हे बघा आबोली कलरची, आबोली आणि आतमध्ये लाल कलर आहे. तर हा आहे आपला विला. आणि हा विला आपण घेतलेला आहे 4 दिवसांसाठी. तर हे बघा हा एंट्रन्स आहे. आणि तुम्हाला सांगितलं ना प्रत्येक विलाला आहे ना असं छोटं छोटं त्यांनी गार्डन बनवलेलं आहे. बाकी बघा इथे असं हा एंट्रन्स आहे. हा आपला विला आहे, एंट्रन्स आहे हा. वेलकम, हा एंट्रन्स आहे. आणि हा विला इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. इतक्या छान छान गोष्टी आहे इथे. आल्या ना आमचा जो थकवा आहे ना तो एकदम दूर होऊन गेला. बघितल्यावर इतकं छान वाटलं. आणि फोटोजमध्ये वेगळं असतं आणि प्रत्यक्षात आपण जेव्हा बघतो ते वेगळं असतं. हा एंट्रन्स आहे. थोड्याफार वस्तू आम्ही ठेवलेल्या आहे. आणि आल्यानंतर इथे तुम्हाला लगेचच मिरर दिसणार आहे बघा. तर मिरर आहे. आणि इथे हा छोटासा टेबल आहे, काय वस्तू ठेवलेल्या आहे. वॉटर बॉटल्स आम्ही घेऊन आलो. आणि लाईट हाऊस किती सुंदर बनवलं. लाईट हाऊस सुंदर आहे. आपण इथे असेलच बीच जवळ लाईट हाऊस, तेही बघू. आणि ग्रॉसरी स्टोअर इथून 1 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. जवळ भरपूर इंडियन रेस्टॉरंट, इथे 4 ते 5 1 किलोमीटरच्या अंतरावर इंडियन रेस्टॉरंट आहे. ती चांगली गोष्ट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे टेस्ट खूप चांगला आहे, रिव्ह्यूज खूप चांगले आहेत, त्यामुळे जेवणाला काही टेन्शन नाही आहे. आणि भरपूर आपले भारतीय आहे इथे हे बघा. आणि हा 2 बेडरूम विला आहे. तर इथे हा एक आहे, इथे मम्मी झोपलेली आहे. तर थोड्या वेळाने तुम्हाला मी दाखवते. कॉमन टॉयलेट आहे आणि शॉवर एरिया. आणि शॉवर एरिया. आणि त्यानंतर हा एक मास्टर बेडरूम आहे. एंट्रन्स म्हणजे एंट्री केल्या केल्या इथे सुद्धा एक टॉयलेट आहे. आणि हा शॉवर एरिया आहे. आणि हा आहे बेडरूम. सुंदर असा बेडरूम आहे. बघितलं इतकं छान वाटलं ना. आणि अजून इथे AC पण आहे. इथे खूप जास्त गरम होतं, टेम्परेचर खूप जास्त आहे. दुपारी आम्ही बाहेर निघालो ना तर खूप जास्त असं गरम होत होतं. पण ठीक आहे, जेव्हा तुम्ही बीचवर जातात ना तर अशा उन्हाची खरंच गरज असते. एकदम असं वातावरण थंड असलं तर मग बीचवर तुम्ही जाऊ शकत नाही. तर मी बघते शटरवरती करण्याचं कुठे, तेच बघते. थोडंसं ओपन करू, उजेड येईल ना. छान आहे.
आणि इथे मिरर आणि असा आहे हा मास्टर बेडरूम. इथून पण बाहेरून व्यू किती भारी दिसतं. आणि अगेन टेबल काय वस्तू वगैरे ठेवायचं असेल तर ते. त्यानंतर हा जो किचनचा सेटअप आहे हा ॲक्च्युली मला ना खूप आवडतं. कारण की ना आपलं जे किचन आहे ना तर त्या किचनला आहे ना आपल्या किचनमध्ये ॲक्च्युली मला ना असा सेटअप ठेवायचा होता, पण आपल्या किचनमध्ये त्या गोष्टी मावत नव्हत्या म्हणून तो प्लॅन कॅन्सल केला. आणि आता आपल्या घरी जो किचन दिसतो ती तशी मग डिझाईन बनवून घेतली. हॉट प्लेट आहे अगेन, पण हा जो सेटअप आहे ना इथे असं ओपनमध्ये इथे चिमणी आणि हे चॉपर वगैरे कुकिंग करायचं आणि असं ओपन वेगळं आणि हे जे सिंक वगैरे आहे ते वेगळं. तर ते इथे खूप साऱ्या वस्तू दिलेल्या आहेत त्यांना. भांडी खूप जास्त आहे. त्यात ज्या वस्तू आम्ही घेऊन आलो ना ग्रॉसरी स्टोअरवरनं त्या आहे. फ्रुट्स आहे, काय आम्ही थोड्या वस्तू कॅरी केल्या होत्या त्या आहे. ऑइल घेऊन आलो आता इथल्या ग्रॉसरी स्टोअरमधनं. अगेन हा जो चिवडा केलेला आहे ना तो परिबेलाला दिला मी. त्या दोघींचं खाणं चाललंय. आणि इथे तुम्ही त्यांनी काय काय दिलेलं आहे आता भरपूर सारे स्पून्स वगैरे आहेत त्यांनी दिलेले. त्यानंतर मग इथे सुद्धा खूप सारे भांडे आहेत, स्पून्स तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे पण असं वेगवेगळे प्लेट्स आहे, चॉपर वगैरे दिलेला आहे त्यांनी. आणि इथे पण भरपूर वस्तू नॅपकिन्स वगैरे दिलेले आहे त्यांनी. अगदी इथे आहे अवन, इथे आहे भांडी. आणि भांडी तुम्हाला दाखवते किती आहे हे बघा. प्लेट्स वगैरे भरपूर वस्तू दिलेल्या आहेत. आणि अशा भरपूर वस्तू असल्या ना तर तुम्हाला बनवायला चांगलं वाटतं. एक दोनच असलं तर मग डिफिकल्ट होतं. एक काय बनवतं समजा तर राईस बनवत आहे तर ते होईपर्यंत मग आपल्याला वाट बघावी लागते. त्याच्यानंतर मग काय राईसमध्ये कोणती भाजी बनवायची असेल तर मग वाट बघावी लागते. पण एवढे सारे ऑप्शन असले का आणि 4 हॉट प्लेट आहे तर पटकन स्वयंपाक होतो. अगेन इथे आहे डिशवॉशर आणि इथे आहे सिंक, टोस्टर दिलेले आहे हे बघा. केटल आहे इथे आणि कॉफी मशीनसुद्धा आहे इथे. आणि आम्ही हे पाणी घेऊन आलो, कुकिंग करायचे असेल तर हे पाणी यूज करू. आणि त्यांनी हे लिक्विड वगैरे दिलेलं आहे डिश क्लीन करण्यासाठी. त्यांनी कॅरी बॅग पण दिली जो आपला कचरा वगैरे असेल त्याच्यामध्ये. किचन क्लीन करण्यासाठी त्यांनी हा वेगळा आम्हाला नॅपकिन दिलेला आहे. आणि अगेन हे सगळ्या बाकीच्या गोष्टी ज्या असतात त्या आहे इथे. आणि सॉरी मी घाबरले. आणि इथे कप्स वगैरे आहे, खूप साऱ्या वस्तू आहेत इथे, ग्लासेस वगैरे. आणि म्हणून दाखवते थोडं समोरून जा तुम्हाला. आणि हा किचनचा सेटअप कसा दिसतो तुम्हाला दाखवते मी. हा असा किचनचा सेटअप आहे. आणि डायनिंग टेबलच समोर आहे. म्हणजे 2 बेडरूम आहे पण जो हा डायनिंग टेबल पण एकदम मोठा आहे. म्हणजे लगेच कुकिंग करता तुम्ही लगेचच ना इथे जेवण करू शकता. आणि इथे नॉर्मल आहे असं मोस्टली असे अपार्टमेंट्सच घेतात आणि मग कुकिंग करतात, जेवण एन्जॉय करतात, बाहेर बसतात, टाइम स्पेंड करतात, ब्रेकफास्ट बनवतात, ब्रेकफास्ट करतात. इथे आहे लॅम्प. आणि अगे हे आहे ना सोफा कम बेड आहे इथे. आणि त्यानंतर परी बसली अशा छानशा चेअर. तिला ही चेअर खूप आवडली आणि मग त्याचा चिवडा मस्त ते एन्जॉय करते. आणि ते टी व्ही आहे. तर हा हां सिग्नल नाही आहे, आपण हे करू त्याला. आणि त्यानंतर तुम्हाला तो एक अजून एक जो बेडरूम आहे तो दाखव. आणि हे फ्रीज आहे, ते वॉटर बॉटल्स वगैरे जे आहे सगळं ठेवलेलं आहे. आम्ही इथं नेमच्या आम्ही पराठे वगैरे आणले ग्रॉसरी स्टोअरवरून. इथे इंडियन ग्रॉसरी स्टोअर पण आहे तर तिथून आम्ही पराठे घेऊन आलो फ्रोझन. तर एखादी भाजी बनवली तर मग बनवता येईल. इथे अजून एक रूम आहे, 2 आहे. मम्मी जस्ट झोपली आहे. रूम आहे. आणि आता तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवते. इतका छान आहे ना आणि खूप 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 भारी वाटतं तुम्हाला. जे हे गार्डन आहे ते आपलं प्रायव्हेट गार्डन आहे. हो, हे जे गार्डन आहे ना प्रायव्हेट गार्डन आहे म्हणून मी सांगितल्याप्रमाणे. पण ते केवढं मोठं आहे तुम्ही बघू शकता. केवढं मोठं गार्डन आहे. आणि समोर तिथे ना बार्बीचे चालले. एकदम प्रायव्हेट गार्डन आहे. चेअर आहे बघा. आणि अजून इथे एक डायनिंग टेबल आहे, अम्ब्रेला आहे. ऊन असेल तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तर त्याच्यासाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे मला माहिती का काय आवडलं, हे बार्बिक्यू. ऑथेंटिक असं बार्बिक्यूचं त्यांनी बनवलेलं आहे. ते ग्रिल वगैरे करू शकता. हे बघा पूर्ण सेटअपच आहे हे बघा. आणि खाली कोल पण दिलेला आहे त्यांनी म्हणजे. आणि वरती सुद्धा बार्बिक्यू करतायत. वरच्या साईडला जे लोक राहतात ते सुद्धा बार्बिक्यू करतात आवडीने.
पण इथे आपण आहे ना खूप चांगल्या पद्धतीने तेवढ्या पैशामध्ये वस्तू वगैरे आणून ते बनवून खाऊ शकतो, असं माइंडसेट असतं थोडक्यात. ते बघा हे तिथे हे मला खूप आवडलं आणि हे प्रत्येक विलामध्ये आहे, तर ही गोष्ट मला खूप आवडली. आणि अगेन इथे बघा हा एक वेगळा स्पेस आहे. हे बघा इथे झाडांना पाणी देणं चाललेलं आहे आणि इथे हा जो आहे हा पार्किंग एरिया आणि समोरच प्रायव्हेट बीच आहे म्हणजे, आणि स्विमिंग पूल सुद्धा आहे, 2-3 स्विमिंग पूल सुद्धा आहे. तर लोक आम्ही जेव्हा इथे आलो ना तर भरपूर जण स्विमिंग पूलवरनं येत होती, किंवा समोरच एकदम बीच आहे ना, तर त्यामुळे ना आता थोडीशी थंडी वाजते, हवा येते आणि बीच समोरच आहे. म्हणजे दुसऱ्या ठिकाणी पण आपण स्पेशल जाणारच आहोत बीचला, पण ही खासियत आहे या विलाची, त्या समोरच बीच आहे. खूप जास्त आता लांब जावं लागणार नाही. पण आता कसं आम्ही सकाळपासून ट्रॅव्हल करतो, तिथून ड्राईव्ह करणं आणि वस्तू घेण्यासाठी 3-4 शॉपला जायचं होतं आम्हाला, तर मग ते उतरणं परत सामान घेऊन येणं, त्यामुळे ना दमल्यासारखं झालं होतं. आम्ही थोडासा आराम केला, फ्रेश झालो आणि विचार केला आता थोडासा उजेड आहे ना, तर त्यामुळे तुम्हाला सर्व हे दाखवता येईल. अजून चहा बनवायचा आहे, चहासुद्धा आपण करू. इथे चहा घेताना मस्त तुम्हाला हा व्ह्यू दाखवू, एन्जॉय करू सर्व. मम्मी पण दमलेली आहे, मम्मीला म्हटलं थोडासा आराम करा, परिबेला झोप नाही, कारण की झोप झाली होती त्यांची फ्लाईटमध्ये. चला आपण थोड्या वेळ चहा बनवायचा आणि इथून तर मग आपला जो विला आहे ना पूर्ण, त्या म्हणजे थोडं नॉर्मल दाखवू, आजूबाजूचा जो एरिया आहे ना तो पण दाखवू आपण. चला इथे चहा ठेवलेला आहे नेहमीसारखा आपला वेलचीचा चहा. चहा झाला आहे, हे बघा मस्त उकळत आहे आणि मस्त असा वेलचीचा वास येतोय. आम्ही थोडं पुढे आलो आहोत आता चालत चालत. गाडी पूर्ण असं पार्क केलेले आहे भरपूर. तरी पण आज फ्रायडे हा, सॅटर्डेला तर मला असं वाटतं अजून जास्त गर्दी असू शकते सॅटर्डेसाठी. तर खूप मस्त वाटते, खूप 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 मस्त. मनोजने हा विला आहे ना चूज केला, थँक्यू. खूप भारी वाटलं. म्हणजे मला जेव्हा आम्हाला मला दाखवलं होतं, पण हा एवढा एरिया वगैरे फक्त जो विला आहे तोच दाखवला होता, पण तो पण असा थोडासा तुम्हाला म्हटलं ना फोटोजमध्ये आणि असं वेगळं दिसतं. प्रत्यक्षात बघितलं इतकं सुंदर वाटत होतं ते, आणि सर्व असं मस्त बाहेर लहान मुलांसोबत इतकं एन्जॉय करताय. समोरच आहे बीच, सी आणि बीच. तर बघा हे जस्ट मला असं वाटतं हार्डली 200 मीटर्स असेल, 150-200 मीटर्सवरतीच. आणि हा जो पूर्ण आहे तो ते हां, हे सर्व विलाज आहेत आणि एकच प्रॉपर्टीमध्ये आहेत. हे बघा तिथं पण असं तुम्हाला दाखवते किती मध्ये ना पिंक व्हाईट कलरचे असे फुलं आहेत, किती भारी वाटतं ते नाही का. आणि मी तुम्हाला जे सांगितलं होतं की युरोपचा इथे एंड होतो, तर हा इथे युरोप कॉन्टिनेंट संपतं आणि पुढे फक्त सीच आहे. आणि ते जे आहे समोर ते क्लिफ, ते खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. जे समोर आहे ना, जे ते मी तुम्हाला दाखवतोय, तिथून खूप छान व्ह्यू येतो. आपल्याला जमलं ना उद्या आपण तिथे जाऊ सगळेजण. हे बघा तिथे पण काही लोक दिसत आहे बघा, इथे जाण्याचा रस्ता आहे तिकडे एकदम. हो, आणि ह्या प्रॉपर्टीचं हे जे स्विमिंग पूल आहे ते आपण बघूया. हो, आता कोणीच नाहीये. हां, तर इथे जास्त गर्दी आहे. तर इथे आपण जाऊ शकतो. मध्ये रेस्टॉरंट आहे आणि इथे एक स्विमिंग पूल आहे. हे लहान मुलांचं आहे, तिकडे मोठे आहेत. आणि आम्हाला त्यांनी बेल्ट पण दिलेला आहे, म्हणजे जे लोक इथे राहतात त्यांना बेल्ट आहे. स्विमिंग पूलला जाण्यासाठी ते स्कॅन करायचं आणि मग आतमध्ये एंट्री करायची, कारण की त्याच्या व्यतिरिक्त कोणी जाऊ नाही शकत. पण इथे आहे सुंदर असा बीच. बीचच्या ठिकाणी आपण हा विला घेतलेला आहे. पण बीच साठी जो रस्ता आहे तो खालून आहे, म्हणजे तो जो रस्ता आहे तो बीच कडे जातो. आपण थोडं जाऊ तिकडे. हो चालेल, चला. सनसेट त्या साईडला होतं. तुम्हाला जाऊन म्हणजे त्या साईडने ना स्विमिंग पूल दाखवलं ना, तर इथे बघा लहान मुलांसाठी ना प्ले एरिया आहे. पडिबेराला आता घेऊन आलो असं, पण ऑलरेडी इतके दमलेले आहे, त्यांना एनर्जीच नाहीये. तर इथे हा किड्स पूल आहे, इथे मोठ्यासाठी आहे आणि तिथे पण एक आहे.
मागे रेस्टॉरंट पण आहे, जर तुम्हाला रेस्टॉरंट मध्ये काही खायचं असेल. गाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला. इथे बघा व्हाईट कलरची जास्वंदी बघा समोर, खाली 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 हे बघा तिथे बघा समोर. कुठे? हा दिसले. 4-5 प्रकारच्या जास्वंदी, खूप सारे झाड जास्वंदी. आणि इथले जे ऑरेंजेस आहे ना, पोर्तुगीज ऑरेंजेस, ते पण खूप फेमस आहे. कारण की नॉर्मली लक्झमबर्गला जे फ्रुट्स घेते ना मी, ऑरेंजेस घेते ना स्पेशली, ते पोर्तुगीजचे असतात ॲक्च्युली. तर इथली स्पेशालिटी ती सगळं बीचवर नाही येतं ॲक्च्युली. आम्ही आता ड्रोन शॉट घेणार आहोत. तुम्हाला व्ह्यू चांगला दिसणार ना वरतून एकदम. येस, आपण थोडं सीकडे घेऊ आणि त्यानंतर मग थोडं इकडचं पण दाखवू आणि ते क्लिफ जे आहे ती पण दाखवू. हां चालेल. या ठिकाणी थांबलेलो आहोत आम्ही, चार्जिंग पण झालेली आहे. एक गंमत सांगते आता. ड्रोन चालू होता इथे आणि आजूबाजूला पक्षी इतके फिरत आहे ना ड्रोनला बघून. हे बघ इथे ना कंटिन्यू ते पक्षी, इथे खूप सारे पक्षी आहे आणि ओरडताय जोर जोरात त्या ड्रोनला बघून. हे बघा ते विचार करतात हा नवीन पक्षी कोणता. किती ओरडते बघा.
हे बघ किती जवळून पक्षी. बेलाने तर मगाशीच खाल्लं, ती झोपली. आणि म्हणून मम्मीला तर अजिबात भूक नाही. मम्मीने सांगितलं को मला भूक नाही, माझ्यासाठी बनवू नको. तर ती आता बेला जवळ आहे मम्मी, आणि आमच्या तिघांसाठीच मी आता जेवण बनवते. इथे मी बटाट्याची भाजी बनवते आणि इथे पराठे इथल्या ग्रॉसरी म्हणजे इंडियन ग्रॉसरी स्टोअरच आहे, तिथून हे पराठे घेऊन आले होते मी. बटाट्याची भाजी आणि पराठे असं आम्ही तिघं खाणार आहोत. आणि इथे कुकिंग करते आणि कुकिंग करायला इथे मस्त वाटतं ॲक्च्युली. ओपन किचन आणि चांगलं वाटतं नाही का, असं थोडंसं हळू. त्याचं घरी असं व्हायचं नाही आता वेळेवर स्वयंपाक झाला पाहिजे, चला पटापट पटापट एवढं घाई गडबड सगळं असायचं. पण इथे कसं थोडंसं रिलॅक्स होत आहे सगळं. आणि महत्वाचं म्हणजे कंटाळा नाही येते. उठली तू? मला वाटलं तू झोपली. मी पाहिजे तिला झोप येते ना, तर मग तिला मीच जवळ पाहिजे असते जेव्हा बेलाला झोप येते तेव्हा. तोपर्यंत तिला झोप नाही लागत. का मी भाजी बनवली का, मग मी तुला जवळ घेते. ओके मी आली 2 मिनिट. इथे आहे मस्त अशी बटाट्याची भाजी आणि हे लगेचच मी क्लीन करून घेतलं. आणि हे पराठे मी थोडा वेळ पूर्वीच बाहेर काढून ठेवले, आता ते पण गरम करून घेते मी. इथे हा जो पॅन आहे हा पण मी क्लीन करून घेतला. जे पराठे आणलेले आहे त्यात मी गरम करते. हा एक गरम केलेला आहे, मी टेस्ट करून बघितलं कसं लागतं. छान आहे एकदम लेअर्सवाले. आपला केरला पराठा नाही का, सेम तसंच होतं. पण असं याच्यावर असं मेन्शन केलेलं नव्हतं केरला पराठा, नॉर्मल पराठे लिहिलं होतं. फॅमिली पॅकच घेऊन आली मी. बटाट्याची भाजी झालेली आहे तिथे. आणि हे बरं पडतं जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता, हे बरं पडतं.